नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.4 मधील काही एक्झाम्पल सोडून घेणार आहोत. या सराव संचातील उदाहरणे ही दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मावरती आधारित आहेत, म्हणजेच थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा जो थिअरम आहे तो थिअरम या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहेच. त्या थिअरमचं ॲप्लिकेशन उपयोग करून आपण या सराव संचातील काही उदाहरणे सोडवून घेणार आहोत. सरावासाठी आपल्याला त्या प्रमेयाचं विधान या ठिकाणी आपण उजळणी त्याची घेऊयात. थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. स्टेटमेंट ऑफ दिस थिअरम इज व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of their squares of their corresponding sides. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं. हा अतिशय सोपा असा एक गुणधर्म किंवा प्रमेय जो आहे, या प्रमेयाचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत. चला तर मग आता पहिलं उदाहरण आपण पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. म्हणजेच दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 3:5 असेल तर त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजे संगत बाजूंच्या लांबींचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, तर त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा रेशो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. मग या दोन त्रिकोणांच्या बाजू ज्या आहेत, संगत बाजू, त्यानंतर क्षेत्रफळ, यांना आपण सिम्बॉलिकली काहीतरी मानून घेऊयात. म्हणून पहिलं विधान असणार आहे, let the corresponding sides of two similar triangles be S1 and S2 and their respective areas be A1 and A2. म्हणजे त्या दोन समरूप त्रिकोणांच्या बाजू S1 आणि S2 तर त्यांचे क्षेत्रफळे A1 आणि A2 असे आपण मानलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला थिअरमचा उपयोग करून, म्हणजे प्रमेयाचा उपयोग करून, बाय द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो गुण प्रमेय आहे त्या प्रमेयाचा उपयोग करून एक समीकरण आपण या ठिकाणी मांडणार आहोत. ते समीकरण आहे A1/A2, म्हणजे त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर S1² म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांचं हे गुणोत्तर आहे. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. हा जो प्रमेय आहे तो प्रमेय आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला A1 A2 हे जे गुणोत्तर आहे क्षेत्रफळांचं ते आपल्याला शोधायचं आहे. आणि S1/S2 किंवा रेशो ऑफ साइड्स करस्पॉन्डिंग साइड इट इज गिवन 3/5. ते आपण या ठिकाणी किंमत ठेवूयात. दॅट मीन्स A1/A2 इज इक्वल टू 3² म्हणजे या दिलेल्या गुणोत्तरांवरून आपण या ठिकाणी S1 and S2 यांचं गुणोत्तर जी किंमत आहे ती किंमत या ठिकाणी ठेवली आणि त्यांचा या ठिकाणी वर्ग केलेला आहे. दॅट मीन्स नेक्स्ट स्टेप इज A1/A2 इज इक्वल टू 9/25. दॅट मीन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25. म्हणजे त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 9/25 इतकं असणार आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूयात. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर ट्रायंगल PQR अँड AB इज टू PQ इज इक्वल टू 2:3, देन फिल इन द ब्लँक्स. म्हणजे दोन त्रिकोण ABC आणि PQR हे समरूप असतील आणि AB आणि PQ या संगत बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते 2:3 असेल तर आपल्याला काही रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता AB ही जी बाजू त्रिकोण ABCची घेतलेली आहे तिची संगत बाजू घेताना अतिशय सोपं आपल्याला ट्रिक वापरता येईल. ABC या त्रिकोणाच्या नावामधील पहिली दोन अक्षरं घेऊन AB ही बाजू तयार झालेली आहे, म्हणून तिची संगत बाजू तयार करताना आपल्याला त्रिकोण PQRच्या देखील पहिली दोन अक्षरे घ्यावी लागतील. म्हणजे ABची संगत बाजू असणार आहे PQ. अर्थात ही नावं दिलेल्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार लिहिलेली असणं त्यावेळी गरजेचं असणार आहे.
आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन समथिंग इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इज इक्वल टू ही तर एक रिकामी जागा आपल्याला ठेवलेली आहे. म्हणजे ए बीचा वर्ग या ठिकाणी आपल्याला खाली छेद जो आहे तो छेद इथं रिकामी जागा भरायची आहे आणि इथं पूर्ण अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक आपल्याला भरायचा आहे. कुठलंही ज्ञान नसताना आपण हा अपूर्णांक सहज भरू शकतो. या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी 4 येणार आहे. इथं 3चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी 9 येणार आहे. म्हणजे हा मार्क आपल्याला सहज मिळू शकेल. परंतु ए बीचा स्क्वेअर म्हणजे हा जो अपूर्णांक आहे या ठिकाणी छेद काय घ्यायचा, तर ए बीची संगत बाजू आहे पी क्यू आणि या ठिकाणी ए बीचा स्क्वेअर घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी क्यूचा स्क्वेअर घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी पहिली रिकामी जागा असणार आहे पी क्यूचा स्क्वेअर. परंतु या ठिकाणी आपण गुणधर्म वापरलेला आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. आता या ठिकाणी 2चा स्क्वेअर जो असेल तो 4 येईल आणि खाली छेदस्थानी मात्र 9 असणार आहे. अगदी छोटंसं एक्झाम्पल जे एका मार्कासाठी आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. त्यानंतर आणखी एक आपण अशीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पाहूयात. तिसरे एक्झाम्पल, इफ ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, area triangle ABC is equal to 80, area triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोण आहेत. तर आपल्याला काही रिकाम्या जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. आता पहिलं स्टेटमेंट त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 80 अपॉन 125 हे आपल्याला दिलेलंच आहे. यामध्ये आपल्याला काहीही बदल करायची आवश्यकता नाही. आणि आपली जी रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, दॅट फॉर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू या ठिकाणी इथं आपल्याला फिल इन द ब्लँक दिलेले आहे किंवा या ठिकाणी ब्लँक स्पॉट दिलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी चौकट या ठिकाणी दिलेली असणार आहे. या ठिकाणी आपल्याला हा अपूर्णांक लिहायचा आहे. मग या उदाहरणामध्ये हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हटल्यानंतर आपण थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा थिअरम या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याचं ॲप्लिकेशन या ठिकाणी घेणार आहोत. मग ॲप्लिकेशन जर केलं तर काय तयार होईल, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहेत का. बट वी नो दॅट this value of this ratio is 80 upon 225, therefore we can write is equal to 80 upon 125. याला आपण सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे 16 upon 25. मग हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे यावरून आपण असं लिहू शकतो की ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 25. दिस इज आवर नेक्स्ट स्टेप. आता जर या ठिकाणी आपण या पायरीला जर स्क्वेअर रूट घेतलं, वर्गमूळ घेतलं, तर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू जे आपल्याला मिळेल ते आपला ॲन्सर असणार आहे. याचं स्क्वेअर रूट असेल 4 आणि याचं स्क्वेअर रूट असेल 5. दॅट मीन्स ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4 अपॉन 5. दिस इज आवर ॲन्सर. दॅट मीन्स 4 अपॉन 5 हे आपलं ॲन्सर असणार आहे. म्हणजे अतिशय सोपी ही एक्झाम्पल आहेत. ॲक्टिव्हिटीसाठी 1 मार्काच्या किंवा 2 मार्कांच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहूयात. ट्रायंगल एल एम एन इज सिमिलर विथ ट्रायंगल पी क्यू आर अँड 9 इंटू एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ट्रायंगल एल एम एन. इफ क्यू आर इज इक्वल टू 20 देन फाइंड एम एन. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आपल्यासमोर दिलेली आहे की त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी एक समीकरण आपल्याला दिलेलं आहे. 9 गुणिले त्रिकोण पी क्यू आरचा क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण एल एम एनचं क्षेत्रफळ आणि क्यू आर जर 20 असेल तर क्यू आरची संगत बाजू एम एन ही आपल्याला शोधायची आहे. आता या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ट्रायंगल एल एम एन इज सिमिलर विथ ट्रायंगल पी क्यू आर इट इज गिवन. देअरफॉर बाय यूजिंग द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स we can write area triangle LMN upon area triangle PQR is equal to MN square upon QR square. Suppose this is equation 1. This is from theorem of areas of similar triangles. म्हणजे हे जे विधान आहे या ठिकाणी इट इज द ॲप्लिकेशन ऑफ थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नाव आता आपल्याला उदाहरणामध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे 9 इंटू एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ट्रायंगल एल एम एन, यापासून आपण
या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची जो गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराची किंमत आपण काढणार आहोत. देअरफॉर वी कॅन राईट 9 इंटू एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ट्रायंगल LMN. इट इज गिवन. आता एरिया ट्रायंगल PQR जर आपण लेफ्ट हँड साईडला आणला तर तो एरिया ट्रायंगल LMN अपॉन एरिया ट्रायंगल PQR होईल आणि 16 पलीकडे नेला तर तिकडे रेशो मिळेल 9/16. दॅट मीन्स एरिया ट्रायंगल LMN अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9/16. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2च्या लेफ्ट हँड साईड ह्या सेम आहेत, इक्वल आहेत, म्हणून राईट हँड साईडसुद्धा इक्वल असतील. दॅट मीन्स वी कॅन राईट mn square upon QR square is equal to 9/16. This is from equation 1 and equation 2. Now, by taking the square roots, mn upon QR is equal to 3/4. म्हणजे या ठिकाणी जर आपण याचं वर्गमूळ घेतलं तर या दोनही बाजूंचा वर्ग निघून जाईल आणि 9/16चं स्क्वेअर रूट असणार आहे 3/4. But we know length of QR is 20. Then replace QR by 20. Therefore, mn upon 20 is equal to 3/4. Transfer 20 to left hand side. That means equation becomes mn is equal to 20 into 3/4. मग या ठिकाणी जर आपण याला संक्षिप्त रूप दिलं तर 4 1 4 4 25 आणि 5 3 15. दॅट मीन्स लेंथ ऑफ mn इज 15. दिस इज अवर आन्सर. हे सुद्धा अतिशय सोपं उदाहरण आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of the similar triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger triangle. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ 225 सेंटीमीटर वर्ग आणि 81 सेंटीमीटर वर्ग दिलेले असून त्यातील लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला शोधायची आहे. मग या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ आणि बाजू या ठिकाणी काहीतरी आपण मानून घेऊया त्यांना अक्षर. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल लेट द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी A1 अँड A2. लेट देअर रिस्पेक्टिव्ह साइड्स बी S1 अँड S2. मग आपण दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ दिलेली आहेत A1 A2. त्यानंतर लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, मोठ्या त्रिकोणाची आपल्याला बाजू शोधायची आहे. मग यांच्या किमती आपण या ठिकाणी लिहूयात. लेट A1 इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण 225 लिहिलं. मोठा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण A1 या अक्षराने दर्शवलेलं आहे. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 बरोबर 81 स्क्वेअर सेंटीमीटर आणि लहान त्रिकोणाची जी बाजू आहे A2 ती S2 असणार आहे, ती असणार आहे 12 सेंटीमीटर. ते आपल्याला दिलेलं आहे. तर मोठा त्रिकोण जो आहे त्याची संगत बाजू S1 आपल्याला शोधायची आहे. देन बाय युजिंग द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वी कॅन राईट A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. म्हणजे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेयाचं या ठिकाणी आपण उपयोजन केलेलं आहे. आता A1 A2 आणि S2 यांच्या किमती आपण या ठिकाणी ठेवूयात. आपल्याला समीकरण मिळेल 225 अपॉन 81 इज इक्वल टू S1 इज अननोन, S1 स्क्वेअर अपॉन व्हॅल्यू ऑफ S2 और लेंथ ऑफ S2 इज 12. दॅट मीन्स 12 स्क्वेअर. या ठिकाणी आपण A1 A2 आणि S2च्या किमती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. नाव ट्रान्सफर 12 टू राईट हँड साईड. S1 स्क्वेअर इज इक्वल टू 225 इंटू 12 स्क्वेअर डिवायडेड बाय 81. हा 12चा वर्ग जो आहे तो आपण पलीकडच्या बाजूला ट्रान्सफर केला, पक्षांतरित केला. या ठिकाणी भागिले होता, पलीकडे गेल्यानंतर तो गुणाकार होणार आहे. मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट S1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 225 इज 15, स्क्वेअर रूट ऑफ 12 स्क्वेअर इज 12, स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, 3ने जर भाग दिला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे S1 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. म्हणजे S1 जी मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आहे ती असणार आहे 20 सेंटीमीटर. दॅट मीन्स द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. दिस इज आवर आन्सर. नाव लास्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 6th एक्झाम्पल. ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. These are the equilateral triangles. That means त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. तीनही बाजू समान असलेले त्रिकोण आहेत.
यांनाच मराठीमध्ये समकोन त्रिकोण असं देखील म्हटलं जातं. समभुज त्रिकोणाचे तीनही कोन 60 अंश मापाचे म्हणजे समान असतात म्हणून त्यांना समकोन त्रिकोण असंही म्हटलं जातं. इफ एरिया ट्रायंगल ABC इज टू एरिया ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2 अँड AB इज इक्वल टू 4 देन फाइंड DE. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये दोन त्रिकोण हे समरूप त्रिकोण आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत अशी माहिती न देता त्यांनी हे दोनही त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत, समकोन त्रिकोण आहेत अशी माहिती दिलेली आहे. आणि त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आणि एका त्रिकोणाची एक बाजू दिलेली असताना दुसरी तिची संगत बाजू शोधायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला हे दोन त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स दाखवून घ्यावे लागतील, समरूप त्रिकोण आहेत हे सिद्ध करावं लागेल. मग हे दोन त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण पहिलं विधान घेऊया. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इट इज गिवन. These are equilateral triangles, therefore we can say angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to angle E is equal to angle F is equal to 60 डिग्री. म्हणजे या त्रिकोणांचे सर्व कोन हे 60 अंश मापाचे असतील. म्हणून आपलं पुढचं विधान असणार आहे कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर कोन E बरोबर कोन F बरोबर 60 अंश, बिकॉज अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता या दोन त्रिकोणांमध्ये आपण समरूपता दाखवून घ्यायची आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF वी कॅन से दॅट अँगल A इज इक्वल टू अँगल D. दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल A इज इक्वल टू अँगल D अँड अँगल B इज इक्वल टू अँगल E बिकॉज ईच मेजर्स 60 डिग्री. म्हणजे प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा आहे. म्हणून या दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणांच्या या दोन जोड्या एकरूप आहेत असं आपण म्हटलं. आणि या दोन त्रिकोणांमध्ये जर या दोन संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर आपण असं म्हणू शकतो ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF अँड टेस्ट इज अँगल टेस्ट. आता हे दोन त्रिकोण सिमिलर झालेले आहेत म्हणून आपण थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचं ॲप्लिकेशन करू शकतो. देअरफॉर बाय द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वी कॅन राईट एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल DEF इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. AB ही बाजू आपल्याला दिलेली होती, तिची संगत बाजू DE ही आपल्याला शोधायची होती. AB म्हणजे पहिली दोन अक्षरं, DE सुद्धा पहिली दोन अक्षरं. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर ही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 1:2 आणि ABची व्हॅल्यू दिलेली आहे 4. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूयात. एरिया ट्रायंगल ABC इज टू एरिया ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2 अँड AB इज इक्वल टू 4. इट इज गिवन. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. मग आता समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून आपण एक नवीन समीकरण तयार करणार आहोत. या गुणोत्तराऐवजी आपण 1/2 तर ABची किंमत आपण 4ने रिप्लेस करणार. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1/4 इज इक्वल टू 4 स्क्वेअर. दॅट मीन्स लेंथ ऑफ AB इज 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. तिरकस गुणाकार करूयात. DE स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 4 स्क्वेअर बाय टेकिंग स्क्वेअर रूट. DE इज इक्वल टू 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला आपण वर्गमुळामध्ये ठेवलेलं आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर इज 4. दॅट मीन्स लेंथ ऑफ DE इज 4 स्क्वेअर रूट 2. दिस इज आवर अँसर. विद्यार्थी मित्रांनो, या सराव संचातील उदाहरणे अतिशय सोपी आहेत. याचा घरी सराव करा. एक 7 नंबरचं उदाहरण या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे जे ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आहे. अतिशय सोपं आहे. ते मुद्दामून मी या ठिकाणी सोडून देणार नाही. तुम्ही घरी सराव करा. काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. धन्यवाद.